नमस्कार, मी प्रतीक्षा लंबोदर किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात गव्हाच्या पिठाचा मऊ आणि असा स्पंजी आप्पे केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। हा केक लहान मुलांच्या टिफिनसाठी आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आणि हेल्दी पर्याय आहे। शिवाय हा केक आपण बिना ओव्हन बिना साखरेचा बनवलेला आहे, त्यामुळे अगदी हेल्दी आहे आणि अगदी झटपट बनतो। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर गव्हाच्या पिठाचा आप्पे केक बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप इतका बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। तर हा जो गूळ आहे तो थोडासा चिकटसर आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, तर गूळ जो आहे तो किसूनच घ्या, म्हणजे अगदी पटकन विरघळतो। त्याचबरोबर सारख्याच कपाने इथे आपल्याला पाऊण कप म्हणजे 3/4 कप इतकं दूध घ्यायचं आहे। दूध रूम टेम्परेचरचंच घ्या, अगदी जास्त थंड किंवा अगदी जास्त गरम नको आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला सारख्याच कपाने पाव कप इतकं दही घ्यायचं आहे। दही जास्त आंबट नसावं आणि अगदी त्यामध्ये जास्तीचं पाणी नसावं। जर पाणी असेल तर चाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता। तर आता आपल्याला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत गूळ शक्यतो किसून घ्या, म्हणजे अगदी पटकन विरघळतो। तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही दूध, दही आणि गूळ घालून पल्स मोडवरती फिरवलं तरी सुद्धा चालेल। तर इथे बघा, हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। पूर्णपणे गूळ जो आहे तो विरघळलेला आहे, एक अशी स्लरी याची तयार झाले। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सारख्याच कपाने 1 कप इतकं गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं। त्याचबरोबर हा जो केक आहे त्याची चव अजून दुप्पट होण्यासाठी यामध्ये मी अगदी पाव चमचा इतकं जायफळ किसून घालते। तुम्ही जायफळऐवजी इथे व्हॅनिला एसेन्स सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर सारख्याच कपाने पाव कप इतकं मी साजूक तूप घेतले। साजूक तुपाऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण जर तुम्ही तूप घेतलं असेल तर ते वितळूनच घ्या, म्हणजे अगदी परफेक्ट अंदाज लागतो। तर आता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचेत। याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे गुठळ्या मोडून घ्यायचेत। तर अगदी छान एकसारखं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता हे जे बॅटर आहे ते आपण 5 ते 10 मिनटं असंच भिजत ठेवूया। तर इथे बघा, 10 मिनटं झालेले आहेत आणि बॅटर जे आहे ते तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा हे घट्टसर झालेलं आहे, परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाऊण चमचा किंवा पाऊण टीस्पून इतकं बेकिंग पावडर। तर जो नाश्त्याचा चमचा असतो त्याने घ्यायचं आणि अगदी पाव चमचा इतका खायचा सोडा। तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचं प्रमाण मात्र अगदी अचूक ठेवा। त्याचबरोबर मी आधी थोडंसं मीठ घालायला विसरले, म्हणून मी अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालते आणि अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालायचे। पाणी जास्त नाही घालायचं, तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा घालू शकता। तर आता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे व्यवस्थित चांगलं फेटून घ्यायचं आहे। अगदी जास्त वेळ देखील नाही फेटायचं, नाही तर याचा जो बबल्स आहेत, त्याचा जो स्पंजपणा आहे तो कमी होतो। तर इथे आपलं हे परफेक्ट आप्पे केकसाठी बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। यापेक्षा जास्त पातळ नाही करायचं, अगदी थोडंसं घट्ट असेल तरी सुद्धा चालेल। तर आता आज आपण हा जो आप्पे केक आहे तो आप्पे पात्रामध्ये तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी आप्पे पात्र घेतले। आप्पे पात्राच्या प्रत्येक खणामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही। तर आता आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर होतं ते अशा पद्धतीने चमच्याने या आप्पे पात्राच्या खणामध्ये घालायचं आहे। तर अगदी जास्त बॅटर नाही घालायचं, अगदी निम्म्यापेक्षा थोडंसं कमीच घाला, म्हणजे जेव्हा आप्पे केक आहे तो फुगून वरती येतो तेव्हा ते बाहेर नाही येणार। तर आता इथे मी सगळ्या खणांमध्ये बॅटर घालून घेतले। तर आता यावरती आपल्याला काही सुक्या मेवाचे काप घालायचे। तर इथे मी बदामाचे काप घेतलेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही सुकामेवा वापरू शकता किंवा अगदीच नाही घातले तरी सुद्धा चालेल। तर इथे आपलं हे आप्पे पात्र तयार झालेलं आहे। तर आता आपण हे बेक करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती एक लोखंडी तवा प्रीहीट होण्यासाठी ठेवलेला आहे। तर असा
तवा खाली ठेवा, म्हणजे जेव्हा आपले हे आप्पे केक बेक होतील तेव्हा ते खालून जळणार नाहीत, करपणार नाहीत. तर आता लगेच आपण हे जे आप्पे पात्र आहे या तव्यावरती ठेवू आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला हा जो आप्पे केक आहे तो बेक करून घ्यायचा आहे. तर अगदी 7 ते 8 मिनटं तरी याचं झाकण अजिबात खोलायचं नाही. मंद आचेवरतीच हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. तर इथे बघा, इथे आपला हा मस्त हेल्दी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा आप्पे केक तयार झालेला आहे. यामध्ये एखादी टूथपिक टाकून बघायची, अगदी साफ निघते. याचाच अर्थ छान असे हे आप्पे केक आपले तयार झालेत. काय भारी दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आणि हो, हे आप्पे केक बेक होण्यासाठी मला इथे 8 ते 9 मिनटं लागलेले आहेत. थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो, पण मंद आचेवरतीच बेक करा आणि अजिबात 4 ते 5 मिनटं तरी झाकण नाही खोलायचं. तर आता हे पूर्णपणे गार करून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे आप्पे आपण तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे आपले हे मऊ लुसलुशीत आणि वरून हलकेसे क्रिस्पी असे गव्हाच्या पिठाचे आप्पे केक तयार झालेले आहेत. काय मस्त दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. रंग देखील अगदी सुरेख आला गेला आहे. परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा. अगदी स्पंजी आहे, आतमधून छान अशी याला जाळी पडले. तर या पद्धतीने तुम्ही देखील हे आप्पे केक नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.